मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ बनवायचा हेतू म्हणजे तुम्हाला मी मध्ये बोललेलो नाही का, की मी सर्व्हिसिंग केलेली बाहेर. तर त्याबद्दल नाही का एक रिव्ह्यू नाही का, की सर्व्हिसिंग बाहेर करावी या लोकलमध्ये, गॅरेजमध्ये या आणि शोरूममध्ये, म्हणजे दोघांमध्ये काय फरक असतो ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगेल. आता मी आता मध्ये सर्व्हिसिंग केली लोकलमध्ये. तिथे खूप लवकर म्हणजे मला सर्व्हिसिंग करून भेटली. म्हणजे मी आता शोरूमला जायचो ना, तर तिथे काय प्रॉब्लेम असायचा. आता मी म्हणजे सर्व्हिसिंगमध्ये दोघांचा काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे दोघांनी पण जेन्युइन पार्ट यूज केले. म्हणजे बाहेर पण केले, तिथे पण जेन्युइन पार्ट होतं. तुम्हाला मी गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलं नाही का, सर्व्हिसिंग करताना. आणि शोरूममध्ये तर जेन्युइन पार्टच असतात. फक्त तिथे काय प्रॉब्लेम असतो शोरूममध्ये, मी म्हणजे फर्स्ट सर्व्हिसिंगपासून एक्सपिरियन्स घेतला आहे, की तिथे सर्व्हिसिंगला गेलो, ते बोलतात 9ला या. 9ला माणूस लवकर जातो. म्हणजे मी फर्स्ट टाईम तर 8ला 8:30ला जाऊन बसलो. ते लोक आले 9:30ला. 9:30 नंतर मग त्यांचं ते गेट शटर उघडा. शोरूमवाल्यांचं बोलतं, बजाज शोरूमचं शटर वगैरे उघडा. मग त्यांचे माणसं येणार, मग ते पंचिंग चालू. मग तो सुपरवायझर गाडी नंबर लिहून घेणार. ऑलरेडी मी बुकिंग म्हणजे केली होती. ऑलरेडी म्हणजे अपॉइंटमेंट घेऊन सुद्धा तिथं थांबावं लागतं. मग तो नाव लिहणार. परत मग मेकॅनिक लोकांना तो देणार, की हे प्रत्येकाची गाडी नाही का, तुम्ही यांची गाडी घ्या. मग ते काम चालू करा. मग ते निवांत काम त्यांचं चालू होणार. म्हणजे माणूस आलेला 8:30ला. मी फर्स्ट टाईम 8:30ला गेलेलो. म्हणजे पहिल्या सर्व्हिसिंगला पण मला किती समजा मी 8:30ला गेलेलो, ती गाडी मला भेटली 12:30-1ला. म्हणजे फर्स्ट सर्व्हिसिंगला फक्त ऑइल चेंज करायचं असतं, बाकी काही नाही. आणि सगळ्या सर्व्हिसिंग माझ्या तिथंच होता. म्हणजे खूप झाल्या असते सर्व्हिसिंग तिथे. फर्स्ट सर्व्हिसिंग मी बाहेर केली, त्याच्यामुळे मला थोडा एक्सपिरियन्स आला नाही का. आणि नंतर मग ते लोक 10:30-11ला काम चालू करणार. मग त्यांचा टी टाईम होतो, मग चाय येतो, मग चाय पिणार. मग भाऊ एक टायर खोलणार. मग टायर खोलल्यानंतर मग ते बाकीचे कामं. मग बाहेर काय कोणाचा प्रॉब्लेम झाला या नाही काय, तर तिथं पळत जाणार हे लोक नाही का बघायला. मी अक्षरशः एवढं वैतागलेलो, त्या मॅडमला जाऊन भेटलो. मॅडम काय आहे, माझा अजून एक टायर खोललेला नाही. यांनी 11 वाजले, 11:30 वाजले. मी आलो कितीला, 9:30 वाजता. म्हणजे सर्व सर्व्हिसिंगचा सेमच एक्सपिरियन्स होता, की असं नाही की कधी लवकर नाही का. जो फर्स्ट सर्व्हिसिंग करा या मेजर सर्व्हिसिंग असली या 3rd, 4th, 6th सेमच कंडिशन तिथे नाही का. मग त्या मॅडम गेला, त्यांना बोलला, अरे बाळांनो करा तुम्ही नाही काय. ते बाळ काय ऐकतंय का ते पोरं. परत चालूच त्यांचं नाही का, इकडे हे कर ते कर. म्हणजे आमच्या म्हणजे वेळेची किंमतच नाही. आम्ही एक तर धंदा पाणी बुडून यायचं सर्व्हिसिंगला, आणि त्यांचं असे नाही काय. मग नंतर मग तो भाऊ करणार काम. मग त्यांचं वॉशिंगचं हेच बंद असणार. मग त्यांचा पगार वाढवलेला, बोलतील कॉम्प्रेसर बंद आहे भाई, हम एअर फिल्टर साफ नाही करेंगे, हे साफ नाही करेंगे. ते वेगळं त्यांचे नाटके, की बाबा आमचा पगार नाही वाढला म्हणून ह्यांचे कामं नाही काय डिले, हे नाही करेगे, वो नाही करेगे. म्हणजे त्यांचा आतला प्रॉब्लेम आहे, पण ते आपल्याला फेस करायला लागलं. म्हणजे मला स्वतःला फेस करायला लागलं. असं म्हणजे बाकी पार्ट वगैरे म्हणजे काम ओके झालं. म्हणजे अजून काय प्रॉब्लेम आला नाही, की गाडीला म्हणजे असा काय झाला इश्यू. फक्त वेळ जातो आमचा. आणि वेळ कसा, आता ऑटो रिक्षावाल्यांचा सगळं हातावर पोट असतंय. म्हणजे जर स्वतः पाळाला तरच आहे. आणि ते 1-2 तासाची किंमत ते ऑटो रिक्षावाल्यालाच माहिती, की वेळ काय असतो. त्या पोरांना माहीत नाही. त्यांचं काय निवांत चाललेलं असतं, आपल्याला द्यायची सर्व्हिसिंग करून, हे गाड्या किती येतील तेवढ्या. पण त्यांना टायमिंगचा काय महत्त्व नसतो. मग एवढा खूप टाईम जायचा तिथे, 1.5 तास 2 तास. मग एक दिवशी काय आलेलं, मॅडमचा हे लोक काय करायचे, की फीडबॅकसाठी भरायचे फीडबॅक, पण ते आपल्याला भरून देत नव्हते. म्हणजे बजाजवाल्यांकडून आपल्याला SMS होतो व्हॉट्सअपवर. मग हे लोक सारखे म्हणजे हर वेळी फोन करून विचारायचे, OTP सांगा नाही का आम्हाला. तर मला काही कळालं नाही कशाबद्दल OTP मागतात नाही का. हे तुम्ही लक्षात ठेवा, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम होत असेल ना का सर्व्हिस सेंटरमध्ये, तर ते तुम्हाला कंप्लेंट टाकायची असेल, तर ते OTP त्यांना सांगायचं नाही. तुम्हाला जो मेसेज असतो ना, त्याला क्लिक केलं ना, तर फॉर्म येतो, तो फिलअप करायचा आपण स्वतः, काय प्रॉब्लेम होता. तर मी भरपूर वेळा दिला त्यांना OTP. नंतर मग मी, आणि हे माझ्यासोबतच नाही झालेलं. म्हणजे आमचे जोडीदार 6-7 जणांकडं म्हणजे टचमध्ये येते, त्यांना पण सेम प्रॉब्लेम येतो शोरूमचा नाही का, की बाबा सर्व्हिसिंगला प्रॉब्लेम होतो, खूप वेळ जातो. मग ते फॉर्म बोललो मी OTP देत नाही. मग त्या मॅडमने बोललं, हा नाही त्याच्यात नका देऊ. मी बोललो ठीक आहे, नाही त्याच्यात नका देऊ. मग मी भरतो बोललो फीडबॅक. मला बोललो मग टाईम लागला, 1:30 वाजले बोललो सर्व्हिसिंगला. वॉशिंग पण नाही तुमच्याकडं, एवढा वेळ लागतो का. मग त्यांनी मग तो फॉर्म मी फिलअप केला, बघितला नाही का, क्लिक करून ती साईट जी आपल्या व्हॉट्सअप नंबरवर येते. मग ती बघितलं, मग त्याच्यावर सगळं रिझन वगैरे लिहिलं, की काय प्रॉब्लेम होता काय. मग
2 दिवसांनी त्या मॅडमचा कॉल आला शोरूममधून, की सर काय प्रॉब्लेम झाला, तर मी नाही का असं असं टाकलं आहे कंप्लेंट. मी म्हणलं जे आहे ते टाकलं, बोललो हार्ड सर्व्हिसिंगला प्रॉब्लेम होतोय, तुम्ही फक्त OTP विचारता. त्या मॅडम पण बरोबर बोलल्या ना, तुम्ही स्वतः फॉर्म भरतात बोललो तो नाही का, जो फीडबॅक फॉर्म आहे. तर नंतर बोलली नाही सर कुठला मेकॅनिक होता नाही का, काय ते एवढा टाईम कसा. बोललं सगळं हर वेळेस टाईम होतो बोललो तुमच्या इथे. मग त्यांनी नाव लिहून घेतलं, बोलले नेक्स्ट टाईम तुम्ही आले ना सर्व्हिसिंगला तर मला भेटा, मी तुमचं काम नाही का पटकन करून देईल. अहो बोललं पटकन करून देईल म्हणलं, आमच्या जे ऑटोवाले आहेत त्यांना प्रॉब्लेम होतो हा. तर बोललं मी नाही ना, माझ्यासोबत 5-6 जण पण येणार नाही बोललो. आणि तेच झालं, यावेळी 5-6 जण तिथे गेलेच ना. आता जो नवीन कोणाकडे बाहेरच केलं सर्वांनी सर्व्हिसिंग फर्स्ट नाही का. मी पण इथं बाहेर एक्सपिरियन्स घेतला. मग बाकीचं म्हणजे शोरूमला बाकी काही म्हणजे असं गाडी म्हणजे इश्यू होतो, काय काम व्यवस्थित करत नाही, म्हणजे असं काय नाही. छोटा मोठा तर प्रॉब्लेम होतो सगळीकडे. बाकी इश्यू नाही, फक्त टायमिंगचा नाही. टायमिंग ऑटो रिक्षावाला टायमिंगचंच महत्त्व आहे ना, कारण की आता त्यांना नाही माहिती, आम्हाला माहिती आहे 1-2 तासाचं किती महत्त्व असतं. एक तर धंदा होत नाही, त्याच्यामध्ये इथं टाईम घालवा. तर गाडीचा काय प्रॉब्लेम असेल सर्व्हिसिंगचा तर वेगळी गोष्ट आहे. काय नाही प्रॉब्लेम, मोकार थांबून उपयोग नाही ना. तर हा शोरूमचा एक्सपिरियन्स होता माझा नाही का. बाकी काय म्हणजे अशी काय वैयक्तिक असं कंप्लेंट तर नाही माझी, फक्त टाईम आणि खूप टाईम घालवता एवढंच प्रॉब्लेम आहे तिथं. आणि आता मी जी बाहेर केली सर्व्हिसिंग लोकलमध्ये, म्हणजे आता गॅरेजमध्येच केली, म्हणजे इथे मोशी साईडला. तुम्हाला व्हिडिओ पण काढलेला नाही का मी. तर तिथे केली सेमच, म्हणजे असं काही वाटलं नाही की बाबा मी शोरूमला केली आणि चालवायला वगैरे म्हणजे आत्तापर्यंत काय प्रॉब्लेम आलेला नाही. ओके चालते, व्यवस्थित चालते गाडी, काय असा इश्यू नाही आलेला. आणि विषय म्हणजे कसं आहे, आता शोरूमला काय असतं, की सगळे जे त्यांचे म्हणजे जे लागणारे आहेत वस्तू वगैरे नाही का, म्हणजे जेणेकरून आता स्टेपनी उघडायला, टायर उघडायला, जॅक बिग प्रॉपर नाही का मशीनीने सगळं व्यवस्थित काढतं, ते तिथं तुम्हाला अवेलेबल भेटणार नाही. तिथे कसं 2-3 जण असणार, त्याच्यामध्ये मेन जो असेल तो मेकॅनिक, तो 3-4 गाड्या एकटा हँडल करत असतो इंजिनचं. मग जो हाताखाली शिकवणारे असतात तेच आपलं सर्व्हिसिंग करतात. बाकी मेजर त्यांना काय आयडिया नसते. बरोबर. मग त्यांनी जॅक बिग बी म्हणजे तिथं कसं झालं, टायर काढायचं म्हटलं की ते दगडं लावत होते. दगडं लावून आपण उचलून द्यायचं नाही का, जॅक नव्हता त्यांच्याकडे. त्याला बोललो बाबा जॅक बिग लाव, म्हणजे नवीन चालू असेल म्हणून त्यांनी जॅक बिग नसेल. ते माझा एक्सपिरियन्स सांगतो, बाहेर कोणाला जर व्यवस्थित मेकॅनिक भेटले असतील तर त्यांचा वेगळा इश्यू आहे नाही का, त्यांना चांगले भेटले असतील की बाहेर नाही का काम करणारे. माझा मी सांगतो की काय झाला प्रॉब्लेम. जॅक बिग लावायला त्यांना नाही, दगडं लावले. परत मागणं माझं ते जे हेडचं वरती झाकण असतं बघा वरती, तिथून ते ऑइल लिकेज होतं वाटतं. तर मी त्याला बोलणार पॅकिंग बिकिंग पण गेले असेल, तर तो बोलला नाही पॅकिंग नाही, तुम्ही वॉशिंग करून आला. म्हणजे ते घाबरत होतं, म्हणजे कसं शोरूमला कसं बिंदाच उघडतात, काय असेल तर त्यांना नाही का जो सिनियर असं म्हणजे 7-8 मेकॅनिक तर असतात, त्यांच्यात कोण ना कोण मेन असतं सुपरवायझर बघायला. तिथे 2-3 जण, त्यांच्यामधला मेन जर दुसरीकडे काम करत असेल मग त्याचं झालं तो येणार बघायला. मग एवढं आहे की तिथून तुम्ही बाहेर जर सर्व्हिसिंग करायला गेले तर म्हणजे भरपूर रिक्षावाले येत राहतात, म्हणजे थोडंसं नॉलेज पण वाढतं की नाही का, अरे बाबा हे बदल. मग त्यांनी स्वतः सांगितलं बाबा हेडच्यामध्ये पॅकिंग असते, बिंदास टाक बोलला, त्याच्यामुळेच गळते, काय ऑइल परत होणार नाही, ऑइल हे होतं. मग त्यांनी खोललं, मग ते पॅकिंग टाकली. आणि काही गोष्टी म्हणजे आपले जे रिक्षा बांधव होते म्हणजे मध्ये मध्ये भेटत होते मला नाही का, की असा असा प्रॉब्लेम असतो, एवढा किलोमीटरला आम्ही बदलतो. लायनर कधी बदलायचे. आता लायनर माझ्या स्वतःच्या चुकीने गेले, कारण की माझ्या लक्षात नसतं हँडब्रेकचं नाही काय माहिती, पहिल्यापासून लक्षात नसतं माझ्या हँडब्रेकचं वगैरे काय. तर त्याच्यामुळे लायनर गेले माझे, तिन्ही बदलून टाकले. बोला बाबा ब्रेक इम्पॉर्टंट आहे. लायनर पण चेंज केले. आणि अजून काय काय माहिती सांगितलं त्यांनी, जे CNGचं एअर फिल्टर असतं ते चेंज करायला लागतं. म्हणजे या गोष्टी तुम्ही जरी बाहेर करायला गेल्या ना सर्व्हिसिंग, काय काय गोष्टी तुम्हाला ज्या माहीत नसतात त्या शिकायला भेटतात. म्हणजे बहुतेक लोक येऊन म्हणजे थांबतात ना, बोलतात बाबा हे असं आहे ते. त्याच्या शोरूमला तसं तुम्हाला बघायला नाही भेटणार, प्रत्येकजण आपल्या आपल्या गाडीपाशी असतो. इथं तसा काय विषय नसतो. बाकी इंजिन ऑइल पण ओरिजिनल होतं, जे जेन्युइन पार्ट होतं तेच होतं. लायनर पण जेन्युइन पार्ट टाकले. बाकी सर्व्हिसिंग पण झाली. प्लगचा इश्यू होता, तर हे जे प्लग होता तो जाम झाला होता, शोरूमला जाम केला होता. तर त्याला बोललो काढ, म्हणजे बाहेर जिथे सर्व्हिसिंग केली. तर तो बोलतो मी रिस्क घेणार नाही, जर जाम झालेला तुटला तर तुम्हाला बाहेर हेड नाही का हे घेऊन तुम्हाला बाहेर थ्रेडिंग काढावं लागेल हे ते. तर मला अरे बाबा तुझ्याकडे काहीतरी असेल ना काढायला वगैरे. तो बोला नाही तर मग शोरूमला करा, CNGचं वगैरे नाही का ते फिल्टर हे झालं असेल तर इथं नाही होत वगैरे नाही का. म्हणजे अशा गोष्टी फेस करायला लागतात, ते लोक रिस्क घेत नाही. बरोबर. आता कसं त्यांना म्हणजे सर्व्हिसिंग करायचं, मग म्हणलं बाहेर जर काय प्रॉब्लेम झाला तर त्यांच्याकडे पार्ट पण अवेलेबल आहे नाही, म्हणजे ते पण हे असतंय. तेवढं म्हणजे डीपमध्ये नॉलेज एवढं
नसतं, म्हणजे बाहेर असेल कोणाकडं, पण त्यांच्या त्या जिथं केली मी तिथे एवढं नव्हतं. तर मी म्हणलं बाबा कर बाबा नाही काय, बघू आपण प्लगचं. आता गाडी तर स्टार्ट होत नव्हती माझी, म्हणजे सर्व्हिसिंग केली आणि गाडी स्टार्ट मारली 2-3 वेळा, नंतर तिसऱ्यांदा मग हे घ्यायची. मग मी म्हणलं बघू बाबा, कर बोललो. माझ्या इथलं दिलं त्याला जे होते पाना बिना, बोललो बघू ट्राय करून, नाही का झालं तर झालं, ना तर प्रॉब्लेम तर देत होते. मग शेवटी ट्राय केल्यावर निघाला तो प्लग. म्हणजे असा प्रॉब्लेम, म्हणजे रिस्क घेत नाही आणि बाहेर करायचं म्हटलं तर मला म्हणजे अजून पण कॉन्फिडन्स नाही आहे की बाबा नाही काय गाडी झाली आपली व्यवस्थित, नाही काय ते. कारण की फर्स्ट टाईम केली आहे ना, कॉन्फिडन्सचा प्रॉब्लेम असतो. कारण की माणूस जर कंटिन्यू समजा बाहेर सर्व्हिसिंग करतोय शोरूममध्ये, नाही का प्रॉपर शोरूममध्ये करतोय, आणि बाहेर फर्स्ट टाईम केलं तर थोडं वाटतं नर्वसनेस, नाही का, की बाबा झाली की नाही आपली गाडी बरोबर. कारण की अजून तर काही इश्यू नाही आहे, पुढं काही सांगता येत नाही, नाही काय. म्हणजे दोघांमध्ये काय असं डिफरन्स नाही आहे, पार्ट बिट तर आपण टाकलं व्यवस्थित. पण ते म्हणतात ना की बाबा थोडं थोडं वाटतं की आपण केली बाहेर म्हणून सर्व्हिसिंग. तो मेकॅनिक होता तो पण म्हणजे ITI वगैरे झाल्यानंतर तिथं बघूनच शिकलेला. पण केलं व्यवस्थित काम, बिचाऱ्याने केलं व्यवस्थित, एक नंबर केलं. मेन मुद्दा म्हणजे टाईम वाचला. त्याने मी नेलेली तिथे आणि त्या माणसाने स्वतः फॉलोअप घेतला. मी रात्री फोन केला, बाबा असं सर्व्हिसिंगचं येऊ का. त्यांनी मला बरोबर 9 वाजता फोन केला, तुम्ही येताय ना. मी बोललो हो येतोय. म्हणजे गाडी लावली 9:30ला, गाडी लावली 12:30, 12, 12:15, 12:30पर्यंत गाडी पण त्यांनी रेडी केली, नाही काय. फक्त एवढं प्रॉब्लेम होतं तिथे, जे आतल्या बॉडीचे नटबिट असतं ते आपण सांगायचे त्याला. शोरूमला कसे ते लोक स्वतःहून करतात नट वगैरे टाईट, नाही का. त्याला आपण सांगायला लागतं न, बाबा नट टाईट करून दे, हे ते सगळं वगैरे, नाही काय. प्लस वॉशिंग पण नाही केली तिथे, वॉशिंग पण नव्हती. शोरूमला पण सेम रेट आहे, म्हणजे रेट सेमच आहे, 1250 का 1300 काहीतरी रेट आहे. पण ते लोक 100 रुपये कमी करतात. यांनी बिना वॉशिंगचे पण 1250 समथिंग घेतलं. त्याच्यामध्ये ऑइल बिल सगळं सगळं होतं. फक्त माझे 3 लायनर टाकले, त्याचे चार्जेस घेत नाही का लायनरचे, ते तर द्यावंच लागले असते. ते सेम दोघां ठिकाणी पण सेमच रेट होता. हा एक्सपिरियन्स होता. बाकी काय एवढं विशेष तर काही डिफरन्स नव्हतं. पण हा टायमिंगचा मेन आहे. तरी 12:30, 12:30, 12:15ला गाडी, 12:30, 12:15ला गाडी ओके करून दिली माझी खटाखट, नाही काय. ओके चालली. फक्त ते प्लगमुळं थोडा प्रॉब्लेम झाला, स्पार्क प्लगमुळं. त्याच्यामुळं थोडा टाईम गेला. मग नंतर गेलो घरी, म्हणजे बरोबर 7-8 किलोमीटर चालवली. आता किती सॅटर्डे, आता म्हणजे 1 वीक झाले, 1 हप्ता झाला, अजून तर काही प्रॉब्लेम नाही गाडीला, म्हणजे ओके चालते. म्हणजे बोलण्याचा हेतू म्हणजे कसं आहे, दोन्ही ठिकाणी सेमच आहे, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे दोन्ही पण लोकलमध्ये पण कोणाला नाव ठेवत नाही, शोरूमवाल्याला पण नाव ठेवत नाही. फक्त शोरूमला अशी हलगर्जीपणा लय होतो, स्लो, नाही का कामं. म्हणजे माणसाची व्हॅल्यू नव्हती. अरे जरा माणसाची व्हॅल्यू करा रे. ऑटो रिक्षावाले आहेत की बाबा, त्यांना धंद्याचं असतं बाबा, की नाही का 1-2 तास म्हणजे खूप इम्पॉर्टंट असतं. 1-2 तास तुम्ही घेतात ह्याच्यामध्ये, शटर कधी उघडणार, तुम्ही सगळं निवांत करणार, त्याची थोडी काळजी घ्या. म्हणून त्याच्यामुळं शोरूममधून सोडून खूप जण बाहेर पडतात, नाही काय, लोकलमध्ये जावा, इकडे तिकडे सर्व्हिसिंग करून आपलं आपलं धंदा पाणी चालू करतात. म्हणजे कसं आहे, आता माझं म्हणणं कसं आहे की ज्यांना वेळ आहे की बाबा नाही बाबा, नाही काय आपलं, की बाबा नाही गेलं नाही तरी चालेल, तर त्यांनी सर्व्हिस सेंटरमध्ये करू शकतं. ज्यांना खूपच आहे नाही का, 12 तास कंटिन्यू काम करतात, ज्यांना शाळेचे पोरं वगैरे आणाबिण्याचे असतात, नाही का, घेतलेले असतात ट्रिपा वगैरे, त्यांनी लोकलमध्ये केलेलं परवडतं सेमच. ते पण बघायचं जेन्युइन पार्ट आहे की नाही. डुप्लिकेट पण असतात त्यांच्याकडे अवेलेबल. आपण 2 पैसे एक्स्ट्रा जाऊ द्या, पण ओरिजिनल पार्ट टाकायचं. ते जेणेकरून आपल्या गाडीचं, नाही का, लाईफ जास्त म्हणजे व्यवस्थित असतं आणि लाईफ पण वाढतं. तुम्हाला काही इश्यू नाही. मी 2 लायनर गेलेले, तिन्ही पण टाक बोललो बाबा, नाही काय. पुढचा पण थोडा होता बाबा, काय प्रॉब्लेम आहे, ब्रेक इम्पॉर्टंट आहे, ब्रेक ऑइल वगैरे सगळं टाकलं. म्हणजे म्हणजे विशेष होता, नाही काय, की हेतू की बाहेर करण्याचा, की एक्सपिरियन्स पण आला असता बाहेर करायचा. तुम्ही फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स घेतला आहे. बघू आता नेक्स्ट टाईम करायचं की नाही. आता नेक्स्ट टाईम तुम्हाला शोरूमचा, परत आता शोरूमला करेल एकदा. मग तुम्हाला शोरूमचा, मी खोटं बोलतो का खरं, तुम्हाला एक्सपिरियन्स सांगेल मी, नाही का, टाईम किती लागतो, काय लागतो. तर नेक्स्टमध्ये आता बघू. आणि मी कंपल्सरी 5-5 हजाराला सर्व्हिसिंग करायची. तुम्ही सर्व्हिसिंग 5 हजाराला करून टाकायची. तुमची लाईफ एवढी वाढेल ना रिक्षाचे, 10 ते 15 वर्ष काय गाडीला प्रॉब्लेमच येणार नाही. बाकीचे तुमचं लायनर बिन ते तर काही इश्यू तुमच्या ज्या रायडिंगवर आहे, जसं चालवाल तसे. इंजिन ऑइल हे ते मेंटेन, म्हणजे 5-5 हजाराला तुम्ही सर्व्हिसिंग केली ना, गाडी कधी 1000 केली, 5 हजाराच्या आतमध्येच करतो. माझ्या मित्राने एकदा केलेलं आहे, त्यांनी 7-8 हजार गेले, ऑइल पूर्ण हे झालं, इंजिन काम निघालं. म्हणजे विचार करा, 7-8 म्हणजे 12 हजाराच्या आसपास त्याचं पूर्ण काम झालेलं.
म्हणजे त्यांनी विचार करा 1300-1400 रुपये वाचवायसाठी तुम्ही एवढे घालवणं योग्य नाही ना. 5-5 हजार किलोमीटरला सर्व्हिसिंग करायची. ठीक आहे, आता हाच म्हणजे मेन हेतू हाच होता व्हिडिओ बनवायचा, की दोघांमध्ये डिफरन्स काय. आता तुम्हाला कळाला असेल डिफरन्स, तुम्हाला पण असेल. आता हा माझा याने तुम्हाला एक्सपिरियन्स सांगितला. बाकीच्यांना तर असं हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि असं सपोर्ट करत राहा. थँक्यू.